करायचंय. आता सध्या ज्याची जी काही परिस्थिती किंवा आपण बघतोय ज्या काही घडामोडी आहेत त्याच्या अनुषंगाने अधिक अलर्ट राहणं गरजेचं आहे. बकरी ईद म्हटलं तर आता शहरातून आपण फेरफटका मारून आलं तरी दिसतंय बरेच बोकड सगळ्यांनी आणलेले आहेत, कुर्बानी दिली जाते. तर त्याच अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना आहेत. आपल्याला माहितीये की आपल्याला जे गोवंशीय प्राणी आहेत त्या गोवंशीय प्राण्यांची वाहतूक आणि कत्तल करता येणार नाही. मी परत रिपीट करते, गोवंशीय प्राणी म्हणजे गाय, बैल, वासरे, कालवड किंवा कोंड यापैकी कुठल्याही प्राण्यांची कत्तल करता येणार नाही आणि वाहतूकही करता येणार नाही. या अनुषंगाने आपले नाके लागलेले आहेत. शहराने आपले सगळे जेवढे एंट्री पॉइंट आहेत त्या ठिकाणी नाके लागलेले आहेत. मागच्या वेळी सुद्धा आपण हे नाकाबंदी लावलेली होती तरी सुद्धा 8 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे मला मुस्लिम सगळे आज या ठिकाणी बांधव आहेत, पुन्हा आपल्याला विनंती करायची की आपण या अनुषंगाने अलर्ट राहावं. आपल्याला ज्या काही शासकीय सूचना आहेत त्या नियमाला धरूनच ही ईद साजरी करायची आहे. जे काही बोकड असेल तर त्याची कुर्बानी जी काही असेल ती आपल्याला उघड्यावर देता येणार नाहीये. पशुवैद्यकीय अधिकारी त्या अनुषंगाने आणि महानगरपालिकेनं ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्या सूचना ते या ठिकाणी देतील. या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण त्यांना विचारू शकता.